शेतकरी सर्जा नाचर, शेतकरी राजा नाचर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर, शेतकरी सर्जा नाचर. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या कृषी विश्वच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. समृद्धी सेंद्रिय गांडूळ खत प्रकल्पाच्या पहिल्या भागामध्ये आपण गांडूळ खत प्रकल्प कसा आहे, उत्पादन काय काय आहे त्याची संपूर्ण माहिती घेतली. दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करतोय. ॲक्च्युअल प्रकल्प कशा पद्धतीने तयार केला जातो, उत्पादन कसं घेतलं जातं, ह्या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण ह्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. सर, पुन्हा एकदा दुसऱ्या भागामध्ये मी मनपूर्वक तुमचं स्वागत करतो. दुसऱ्या भागामध्ये आपण जसं पहिल्या भागाच्या शेवटाला म्हटलं होतं की दुसऱ्या भागामध्ये प्रकल्प काय आहे, कशा पद्धतीने गांडूळ खताची निर्मिती केली जाते हे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहोत. तर काय सांगाल, आपण आता ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी माझ्या बाजूला गांडूळ खतांचा प्रकल्प आहे, तर ह्याबद्दल काय माहिती द्या. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच पहिल्या भागात सांगितलं होतं की हा प्रकल्प 5 राज्यातील पहिला प्रकल्प आहे. इथे रिसर्च केलं, नामवंत इन्स्टिट्यूटने रिसर्च केलेलं इथं खत तयार केलं जातं. आणि दुसरं वैशिष्ट्य ह्या प्रकल्पाचं आपलं असं आहे की ह्या प्रकल्पामध्ये कुठेही पिशवी, खड्डा, हौद ह्याच्यामध्ये गांडूळ खत तयार केलं जात नाही. म्हणजे याच्या आधीची जी संस्कृती होती किंवा जे पद्धत आपण बघत होतो त्या पद्धतीमध्ये आपण बघायचो की लोक काय करतात, पिशवी आणतात किंवा खड्ड्यात किंवा हौदात ते खत तयार करतात. तर ही नवीन पद्धत जी आहे, ह्या पद्धतीमध्ये आम्ही पण काही डेव्हलपमेंट अजून केलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघत आहात की खाली कोबा केलेला आहे. अच्छा, पूर्ण ही जमीन जी आहे, जी काय आपली शेड आहे प्रकल्पाची, ह्याच्यामध्ये पूर्ण कोबा केलेला असतो. ह्या कोब्यामध्ये जिथं आपण बेड लावतो त्या साईजनुसार तिथं आपण काही स्लोप मेंटेन करतो. आणि मध्ये ही चर आहे, ह्या चरमध्ये वर्मीवॉश निघतं ह्या चरमधून, आणि ह्या बरोबर चरच्या मध्ये आपण ह्या पद्धतीचा असा बेड लावत असतो. जसं आता तुम्ही हा बघितला की साधा शेतकऱ्यांनी स्वस्तामध्ये जे काय खत आपल्याला तयार करायचं आहे, जास्त इन्व्हेस्टमेंट नको आहे त्यामध्ये, तर याच्यामध्ये तुम्ही जी काय जागा फायनल आहे तिथे खाली तुमच्याकडे प्लास्टिक असेल किंवा कोबा केला असेल, आणि ही आपण बघताय ही सिंगल वीट आहे, फक्त सिंगल वीट आहे, आणि ही पण लूज आहे, हिला फिक्स वगैरे केलेलं नाही आहे. साधारणतः 4 ते 4.5 फुटाच्या 2 डिस्टन्समध्ये आपण वीट लावतो. त्याच्यामध्ये आपण शेण, प्रेसमड, शेण असं सँडविचनुसार लेअर लावत जातो. ही पद्धत शिकण्यासाठी आज महाराष्ट्राच्या बाहेरनं आज शेतकरी वर्ग किंवा काही कृषी अधिकारी सुद्धा, BSc ॲग्री पोरं सुद्धा येतात. तर ही पद्धतच मेन आहे, कारण की ह्याच्यामध्ये कुठलाही खर्च नाही. दुसरी गोष्ट आपण बघतो की ह्याच्यामध्ये कुठेही साईडला भिंत नाहीये, स्लॅब नाहीये, ह्याच्यामुळे इथं वारं भरपूर लागतं आणि त्यामध्ये गांडूळ चांगला जगतो. तुम्ही विचार करा की हा सिंगल वीट आहे, या सिंगल विटावर जेव्हा आपण बेड लावतो तर हा बेड साधारणतः 4 ते 4.5 फूट उंचीचा, 50 फूट लांबीचा, आणि रुंदीला आपण 4 ते 4.5 फूट घेतो. ह्या पद्धतीची ही नवीन कन्सेप्ट आहे. आणि ह्याच्यात जे थर आहेत, हे थर लावताना आपण सँडविचनुसार करतो. म्हणजे पहिला थर जो आहे हा कुजवलेलं शेण, म्हणजे साधारणतः जे फ्रेश शेण आहे ते फ्रेश शेण एका जागी डम्पिंग करा. तुम्हाला बाहेर दाखवेलच मी की शेण डम्पिंग कसं करतो आम्ही. त्याला 15 ते 20 दिवस छान 3-3 तास 4-4 तास पाणी मारा, कारण की त्याच्यामध्ये जो मिथेन गॅस असतो, दादा मिथेन गॅस निघला पाहिजे. कारण की मिथेन गॅस जर त्या शेणामध्ये असला, गांडूळ जेव्हा ते शेण खाईल तर त्याच्या पोटात तो गॅस जाईल आणि गांडूळ मरून जातो. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पार्ट आहे की आपलं जे काही शेण आहे त्या शेणाला खूप पाणी मारायचं आहे. साधारणतः 10 ते 15 दिवस 2-2, 3-3 तास पाणी मारा, त्यातनं मिथेन गॅस काढा. मिथेन गॅस काढल्यानंतर मग ते शेणाचा एक खालचा लेअर येतो, मग त्याच्यावरती प्रेसमडचा लेअर येतो. प्रेसमड सुद्धा जी आपण शुगर फॅक्टरीतनं घेतो, जेव्हा ती प्रेसमड येते त्यामध्ये टेम्परेचर खूप असतं. त्याला 4 ते 5 महिने पाणी मारायचं असतं. त्यातनं जे काय केमिकल निघतं, लिक्विड निघतं, आणि त्याचं टेम्परेचर सेट होतं, मायनस होतं. मग तो प्रेसमडचा थर वरती येतो, त्याच्यावरती परत शेणाचा थर, परत प्रेसमडचा, असे 4 ते 5 थर करत 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 हा थर 4 ते 4.5 फूट हाईटीला येतो आणि तिथं हा बेड पूर्ण तयार होतो. मग ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपण गांडूळ कशा पद्धतीने सोडतो, म्हणजे त्यांचं काम कशा पद्धतीने सोडायची पद्धत जी आहे, जेव्हा आपण बेड पहिले लावतो, सँडविच पद्धतीने तो घडवतो, त्यानंतर त्याला पूर्ण आपण सारून घेतो. सारवल्यानंतर आता तुम्ही बघताय हा रेन पाईप आहे, शेतकऱ्यांना माहीत आहे की हा रेन पाईप आहे. आम्ही पाण्याचं नियोजन करतो. ह्या पाण्यामध्ये ह्याच्यामध्ये जी काय थोडीफार उष्णता राहिली असेल किंवा त्याचं टेम्परेचर अजून सेट झालं नसेल तर त्याचं टेम्परेचर आम्ही सेट करतो. बेड लावल्यावर आम्ही साधारणतः त्याला 3 ते 4 दिवस पूर्ण पाणी देतो, आणि एकदा टेम्परेचर सेट झालं की त्यानंतर आम्ही त्यामध्ये गांडूळ सोडतो. सर, मगाच्या प्रश्नामध्ये तुम्ही आम्हाला ह्या बेडमध्ये गांडूळ कशा पद्धतीने सोडल्या जातात हे सांगितलं.
आता ॲक्च्युअल गांडूळ खत बनण्याचं काम गांडूळ कशा पद्धतीने करत असतात आणि ह्या संपूर्ण प्रोसेसला किती वेळ लागतो याबद्दल आम्हाला जरा माहिती द्या. आता जेव्हा प्रोसेस म्हणजे तुम्ही पहिले बेड मी तुम्हाला सांगितलं की बेड कसा आम्ही लावतो त्याच्यावर गांडूळ सोडतो आणि प्रोसेस जी आहे ही साधारणतः एकदा तुम्ही गांडूळ सोडल्यानंतर त्याला मध्ये आधी पाणी लागतं. आता पाण्याचं प्रमाण मी का सांगत नाही कारण की प्रत्येक शेतकऱ्याच्या वातावरण तिकडचं जमिनीचं जे आहे तिकडं निसर्गाचं जे आहे त्यानुसार त्यांनी पाणी त्याला मुबलक द्यायचं असतं. पण जेव्हा आपण गांडूळ सोडतो तर साधारणतः एक 30 ते 40 दिवस म्हणजे पहिली बॅच जी आपण म्हणतो तर 30 ते 40 दिवसामध्ये खत तयार व्हायला लागतं. जसं आता हा बेड आहे हा 4.5 फुटाचा बेड होता म्हणजे माझ्या कमरेपेक्षा मोठा होता. ह्याच्यातनं आता आपण सव्वीत कमी 7 ते 8 वेळा ह्याच्यातनं माल काढलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पूर्ण गांडूळ आहेत. आम्ही 100 ते 125 किलो गांडूळ ह्याच्यात सोडले होते. म्हणजे तुम्ही कुठेही साधारणतः आता तुमच्या समोरचा हा जो पाट आहे इकडे जरी तुम्ही बघितलं की आता तुम्हाला फक्त खत दिसतं ह्याच्यामध्ये बरोबर पण हा गांडूळ जो आहे हा गांडूळ आता बघा हे बघा. अच्छा म्हणजे ह्या पद्धतीने हा गांडूळ इथे काम करतोय. रात्रंदिवस त्याचं कामच आहे की शेतकऱ्याला चांगलं खत योग्य खत हे तयार करून द्यावं आणि ह्या पद्धतीने ते खत तयार होतं. आणि ही प्रोसेस जी आहे ही 40 ते 50 दिवसाची म्हणजे तुम्ही कुठेही उकरला आता याच्यात तर तुम्हाला पूर्ण गांडूळ दिसते. अच्छा हे पूर्ण गांडूळ आहे आणि हे खत तयार होते. आता आपण पाणी सोडले म्हणून नाही तर तुम्हाला सुका माल जो असतो तयार झालेला माल हा सुद्धा इथे पूर्ण बघायला मिळाला असता. आता त्याला पाण्याचं आजचं नियोजन आहे म्हणून त्याला पाणी आपण सोडतोय. पण आता हा बेड जो आहे हा आपण बेड बघताय हा कडक आहे पूर्ण ह्याच्यात पाणी सोडतोय. पण जेव्हा हा माल गांडूळ खातो तेव्हा हा माल असा भुसभुशीत असतो. अच्छा पूर्ण हे तयार खत या कुठल्याही पद्धतीचं ह्याच्यात चिखल वगैरे नाही. आता फक्त याला पाणी आपण गांडूळाला सोडलेलं आहे. 2 दिवस आता ह्याचं पाणी बंद होईल आणि ह्याच्यातला जो सुका माल आहे की जो एकदम व्यवस्थित गांडुळाने खाल्लेला आहे हा माल काढून हा डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी योग्य असतो. गांडूळ खत हा पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर पूर्ण हे सगळं सुकल्यानंतर तुम्ही माल जेव्हा काढता त्यानंतरची प्रोसेस कशी असते कारण ह्याच्यामध्ये आता ऑलरेडी गांडूळ आहेत. हो मग त्यातलं खत कसं वेगळं करायचं याच्यानंतरची प्रोसेस तुम्हाला सांगतो की आम्ही काय करतो की हा प्रत्येक ठिकाणी ढीग लावतो. मग ढीग आपला जो स्टाफ असतो तो पूर्ण तो गोळा करतो. माझ्या प्रकल्पाचं अजून एक वैशिष्ट्य आहे मी आज तुमच्याच माध्यमातून आपण आज प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत सांगतोय की आम्ही आजवर 4 वर्षात इथे मशीन लावली नाही. मशीन न लावण्याचं कारण काय की काम माझं फास्ट होईल पण मशीनमुळे काय होतं की गांडूळाची अंडी जी असतात ही साबुदाण्यापेक्षा लहान असतात ती अंडी फुटतात. आणि माझ्या प्रकल्पाचा उद्देश आहे की सेंद्रिय शेती करावी पण आणि गांडूळ जागवावा. बरोबर तर आम्ही मॅन्युअली काम करतो. आज माझा स्टाफ पण जो काय काम करतो तुम्हाला त्यात दिसेल की सुका माल कसा तो निवडला जातो काढला जातो चाळला जातो आणि तो एकदम फायनल स्टेजला कसा असतो. चला मी तुम्हाला पुढची प्रोसेस पण दाखवतो. आता हा पार्ट बघितला तुम्ही की माल कसा तयार झालेला आहे. जेव्हा हा माल आपण काढतो तेव्हा एका जागी आपण त्याला डंप करतो म्हणजे हा पूर्ण तयार झालेला माल आहे. आणि ह्या तयार झालेला माल आपण मी जसं सांगितलं की आम्ही कुठेही मशीन लावत नाही. का मशीन लावत नाही की त्यातली गांडूळाची अंडी आणि पिल्लं जी असतात ही आपल्याला जगवायची असतात. आता हा माल पूर्ण चाललेला आपण पूर्ण मॅन्युअली काम करतो. आता हा जर तुम्ही खत बघितलं दादा हे बघा हे काळं सोनं म्हणजे ज्याला आपण 24 कॅरेट काळं सोनं म्हणतो शेतकऱ्यासाठीचं हे पूर्ण आहे. आणि ह्याच्यामध्ये 0% स्मेल. अच्छा तुम्ही एक खत हातात घेऊ शकता म्हणजे चहापत्ती सारखं काळं भोर ज्याला आपण म्हणतो. आता हे कुठेही चिखल नाहीये बरोबर आणि पूर्ण खत आहे आणि तुम्ही वास घेऊन बघू शकता ह्याच्यात 0% स्मेल. खरंय. आता हे जे आहे हे आपल्या देशी गाईच्या शेणापासून आणि प्रेसमड पासून तयार केलेलं हे पूर्ण डायमंड कॅरेटचं गांडूळ खत आहे. आणि याच्यामध्ये आता आपण बघतो की मॅन्युअली जेव्हा त्यामध्ये गांडूळ येतो चाळणीत तेव्हा आम्ही त्याला गांडूळ बाजूला काढतो आणि हे पूर्ण गांडूळ आहे. आता हा जो प्रकार आहे हा बघा हे पूर्ण गांडूळ आहे म्हणजे हे हाताने निवडले जातात पूर्ण गांडूळ. हे कुठेही इथं मशीनचं काम नाहीये कारण की हा गांडूळ तर जगवायला पाहिजे आणि याची अंडी याची पिल्लं जी आज शेतकऱ्यांना ह्या खताच्या माध्यमातून जातात आणि ती अंडी जेव्हा तुमच्या शेतात जगतील तेव्हा ती खरं ऑर्गॅनिक शेती होणार आहे. बरोबर मग ह्या पद्धतीचं आपलं हे मॅन्युअली काम आणि हे डायमंड कॅरेटचं गांडूळ खत की जे आता आपण बघितलं इथे. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा
पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। सर, तुम्ही गांडूळ खत निवडण्याची आम्हाला प्रोसेस संपूर्ण सांगितली आहे, गांडूळ कशा पद्धतीने वेगळे केले जातात। परंतु महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही मगाशी माहिती देताना एक गोष्ट बोललात की गांडूळ त्यांचे साबुदाण्याच्या आकाराची अंडी असतात आणि यातून अनेक गांडूळ निर्मिती होत असते। मग या संपूर्ण खतामधून त्या गांडूळ शोधणं सोपं आहे, पण त्यांची अंडी कशा पद्धतीने कळतात, कशी शोधली जातात? आता जेव्हा प्रकल्प कुठलाही विद्यार्थी किंवा आपले शेतकरी करतील तर त्यांनी नक्की आवर्जून हा विषय ऐकण्यासारखा आणि लक्षात ठेवण्यासारखा आहे की आपला जो स्टाफ असतो त्या स्टाफला तुम्हाला गांडूळ निवडण्याचं ट्रेनिंग पण द्यावं लागतं आणि अंडी निवडण्याचं पण ट्रेनिंग द्यावं लागतं। जे आपल्या डोळ्याला दिसतील तेवढे तरी निवडा की जे तुम्हाला पुढं उत्पादनासाठी चांगले होतात। आता जसं माझा स्टाफ जेव्हा काम करतो तर ते गांडूळ ह्यामध्ये काढतात आणि अंडी जर बघितली तर अंडी आपण असं बाजूला काढतो, मी जे आपल्या डोळ्याला दिसतील ती। तर हे जे आहेत ही अंडी आहे, मी तुम्हाला दाखवतो त्यामध्ये। हे पहा, आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की अंडी जी आहेत ह्या अंड्यातून पिल्लू हे साधारणतः 9 दिवसामध्ये बाहेर येतं। म्हणजे स्त्रीची डिलिव्हरी जशी 9 महिन्यामध्ये होती तसं अंड्यातून पिल्लू हे 9 दिवसात बाहेर येतं। तर ती अंडी सुद्धा ओळखता यायला पाहिजे। म्हणजे माझ्या ट्रेनिंगमध्ये आम्ही हे सुद्धा ट्रेनिंग देतो। जसं आता तुम्हाला सांगतो की हे अंड आहे, आता हे पांढरं आहे, तुमच्या हातावर घ्या, ही अंडी सगळी पांढरी आहेत, बरोबर। तर ही साधारणतः 3 दिवसापर्यंतची अंडी आहेत। तुम्ही बघा, आता हे साबुदाणा सुद्धा खूप मोठा आहे, हो, साबुदाण्यापेक्षा सुद्धा हे लहान अंड दिसतंय, बरोबर बरोबर। आता हे 3 दिवसाचं अंड आहे, 3 दिवसापेक्षा जेव्हा अंड पुढे जातं म्हणजे 4, 5, 6 ह्या दिवसात जर गेलं तर त्या अंड्याचा रंग थोडासा पिवळसर होतो। थोडी थोडी अंडी पिवळसर होतात, म्हणजे आधीची अंडी ही पांढरी आहेत, नंतरची अंडी ही पिवळसर आहेत। आणि जेव्हा अंड हे परिपूर्ण होतं म्हणजे परिपक्व होतं, म्हणजे साधारणतः आता 8-9 दिवसाचं ते अंड झालं तर त्याचा रंग जो असतो हा गुलाबीसर होतो, डार्क गुलाबीसर। आता ह्याच्यामध्ये 9 दिवसाचं नाही पण साधारणतः 7-8 दिवस क्रॉस झालेली अंडी मी तुम्हाला दाखवतो। आता ह्याचा रंग बघा, हा गुलाबीसर लालसर दिसतोय, बरोबर, ओळखता येते बरोबर तुम्हाला? हो। ही लालसर जी अंडी असतात हे समजायचं की आता हा डिलिव्हरीला परिपक्व झालेली आहे। अच्छा, या पद्धतीचं आपल्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे। आम्ही ट्रेनिंग देताना सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांना, अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतो की माझ्याकडे येताना वही पुस्तक घेऊन येऊ नका, माझ्याकडे फक्त बरमुडा टी-शर्ट घालून या, कारण की आम्ही हे प्रॅक्टिकल अंड्यातून पिल्लू बाहेर निघण्यापासून तर आम्ही फायनल प्रोडक्ट जे आहे हे करण्यापर्यंतचं सगळं नॉलेज देत असतो। आणि हीच अंडी आहेत आणि हीच अंडी आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जगवायची आहे, हेच त्याचं महत्त्वाचं काम आहे। कारण की हा डॉक्टर गांडूळ 1 रुपया न घेता तुमच्या मातीचं सगळं संगोपन व्यवस्थित करणार आहे, असं हे गांडूळ आहे। एका ह्या अंड्यातून किती गांडूळ साधारण? कमीत कमी 1 पिल्लू येतं, जास्तीत जास्त 2 किंवा 3। म्हणजे आतापर्यंत मी माझ्या प्रकल्पामध्ये जेव्हा हातामध्ये डिलिव्हरी आम्ही केलेली आहेत तर आम्ही जास्तीत जास्त 3 पिल्लांपर्यंत आपण बघितले की एका अंड्यातून 3 पिल्लं बाहेर येतात। म्हणजे आपल्या पापणीची केस असतात त्या केसांपेक्षाही बारीक पिल्लू असतात। आणि त्यांचं संगोपन कशा पद्धतीने करावं लागतं, कारण ते छोटे छोटे पिल्लू असतील त्यांना काही जाऊ नये किंवा ॲक्च्युली याचं संगोपन करण्यासाठी त्याला तुम्ही जसा आता हा बेड आहे या बेडमध्ये आपल्याला काय करायचं नाहीये, फक्त त्याला योग्य पद्धतीचं पाणी, त्याला हवा लागण्यासाठीचं एक मार्ग आणि पोतीने झाकायचं आहे। का की काही लोक जेव्हा शेतात करतात तर काही पक्षी आहेत, पक्षी येऊन ते पक्षी त्या गांडुळाला खाऊ नये किंवा पिल्लांना खाऊ नये, म्हणून एवढंच तुम्हाला बघायचं आहे। बाकी सगळी काही नियोजन आहे ते गांडूळ स्वतः व्यवस्थितपणे वाढ होणार आहे, त्याला जसं हवं आहे तसं तो खाणार आहे आणि वाढत जाणार आहे। ओके। सध्या आपल्याला सर्वत्र एककल्ली बातम्यांवर भर दिला जात असल्याचं दिसत आहे, त्यामुळे प्रेक्षकही कंटाळलेत।
हे लक्षात घेऊन आम्ही फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता दर्शकांना सविस्तर न्यूज बुलेटिन, डॉक्युमेंटरीज, लोकांच्या समस्या, शेतकरी वर्ग, ग्रामीण भागातील विस्तृत कव्हरेज, आरोग्य, जागरूकता, फॅक्ट चेक, आर्थिक घडामोडी, विस्तृत विश्लेषण, आंतरराष्ट्रीय बातम्या आणि क्रीडा यांचं संपूर्ण पॅकेज देत आहोत. अध्यात्म, सर्व धर्मियांसाठी अध्यात्मावर आधारित माहिती देणार आहोत जे विज्ञानाशी तर्कसंगत असेल. योग आणि व्यायाम, यामध्ये आम्ही योग आणि इतर शारीरिक व्यायामांचे प्रकार तसेच त्यांच्याशी संबंधित तज्ज्ञांकडून विस्तृत माहिती दिली जाईल. सकारात्मक न्यूज, दिवसाची सुरुवात होताना तुम्हाला सकारात्मक घडामोडींचा आढावा दिला जाईल ज्याची सकारात्मकता दिवसभर तुमच्या उपयोगी पडेल. बुलेटिन, यामध्ये इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे रिपीटेड बुलेटिन्स न दाखवता अगदी ग्रामीण स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सर्व घडामोडींचा जलद आढावा घेतला जाईल. अँकर बेस्ड न्यूज, यामध्ये बातम्यांचा विस्तृत आढावा घेतला जाईल. स्पेशल स्टोरीज, जगभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींवर आमच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्लेषणावर आधारित तसेच ग्राफिक्स आणि व्हिडिओज वापरून या स्टोरीज बनवल्या जातील. डॉक्युमेंटरी, यात इतिहास किंवा वर्तमानात घडलेल्या मोठ्या घटना, विलुप्त होत चाललेल्या प्रजाती, संस्कृती यांच्यावर आधारित डॉक्युमेंटरीज असतील. अर्थविश्व, यामध्ये भारतीय व जागतिक उद्योगांशी संबंधित घडामोडी, भारतीय आणि जागतिक शेअर मार्केट, तज्ज्ञांकडून आर्थिक विश्लेषण यांचा समावेश असेल. गेट टेक, मोबाईल्स, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस तसेच नवीन तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल जेणेकरून अशा वस्तू खरेदी करण्यास तुम्हाला सोपे जाईल. धन्वंतरी, आरोग्याशी संबंधित बाबी, रोग, आजार या विषयांवर संबंधित तज्ज्ञांकडून विस्तृत माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. कृषी विश्व, कृषी संबंधित असलेले नवीन तंत्रज्ञान, त्याचा शेतीतील वापर, पिकांसंबंधी समस्या, बाजारभाव, कृषी तज्ज्ञांचे सल्ले यासारखी परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळेल. क्रीडा विश्व, इतर कोणत्याही चॅनल खेळाशी संबंधित खास बुलेटिन्स दाखवत नाही जो आमचा चॅनल घेऊन येतोय. अगदी ग्रामीण भागातील खेळांपासून ते आंतरराष्ट्रीय खेळापर्यंत सर्व घडामोडी तुम्हाला येथे पाहायला मिळतील. आपलं संविधान, विविध कायदे तज्ज्ञांकडून दैनंदिन जीवनातील तेज प्रसंग, प्रॉपर्टी, तुमचे संविधानिक हक्क, राजकीय पेच प्रसंग यासंबंधी माहिती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अनकट कट्टा, आमच्या स्टुडिओमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित खास व्यक्तींसोबत संवाद साधला जाईल. लोकमंथन, तुमच्या गल्लीत, तुमच्या गावात, तुमच्या शहरात आम्ही थेट येऊन तुमच्याशी संवाद साधू. तुमचे प्रश्न, समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुमच्या विचारांना आम्ही व्यासपीठ देऊ. पप्या, या माध्यमातून आमचा प्रतिनिधी तुमच्या दारापासून ते अगदी चौकांमधील समस्यांना वाचा फोडेल. भ्रष्ट अधिकारी असो वा कर्मचारी, सर्व मुद्द्यांना हात घातला जाईल. फॅक्ट चेक, यातून आम्ही तुम्हाला दाखवू बातमी मागची सत्यता. व्हायरल व्हिडिओ, नावाप्रमाणेच सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या मनोरंजक व्हिडिओज दाखवल्या जातील. अशा प्रकारे आम्ही आमच्या प्रेक्षकांना संपूर्ण पॅकेज देत आहोत जे नेहमीच्या वृत्तवाहिन्यांपेक्षा वेगळे असेल. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा न्यूज अनकटच्या कृषी विश्व भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सेंद्रिय खताबद्दल, गांडूळ खताबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. ती कसं तयार केलं जातं, काय प्रोसेस आहे, कशी निगा घेतली आहे, ते संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आजच्या ह्या दुसऱ्या विश्रांतीनंतरच्या भागामध्ये तो म्हणजे हे खत शेतकऱ्यांनी वापरायचं कसं. कारण बाजारामध्ये जे खत मिळतं ते शेतकऱ्यांना माहिती असतं की कसं वापरायचं. गांडूळ खताचं प्रमाण किती असावं, कशा पद्धतीने त्याचा वापर करावा, काय सांगाल याबद्दल? गांडूळ खताचं प्रमाण जे आहे हे साधारणतः आपण बघतो की शेतकरी वर्गामध्ये 1 महिन्याच्या पिकापासून तर 1.5 वर्षाची पिकं आहेत. म्हणजे साधारणतः आपण कोथिंबीरपासून जर घेतलं तर जास्तीत जास्त आपण पपईपर्यंतचा विचार करू की आपण 1.5 वर्षाची पिकं घेतो. तर गांडूळ खताचं प्रमाण हे फार कमी आहे.
म्हणजे साधारणतः तुम्ही 1 एकराला जर कोथिंबीर सारखं पीक असेल की जे साधारणतः 30-35-40 दिवसामधलं पीक आहे, तर त्याला साधारणतः 300-400 किलोपासून स्टार्ट होतं. तर सगळ्यात मोठं पीक किंवा आपण रेग्युलर जे पीक बघतो हे असतं ऊसाचं पीक. मग साधारणतः ऊसाच्या पिकाला तुम्ही एकरी फक्त 2 टन जरी खत वापरलं आणि आपलं वर्मीवॉश जर वापरलं, तर इतर कुठलाही भेसळ डोस, इतर कुठलाही फर्टिलायझर, युरिया, सुफला, ह्युमिक ॲसिड हे तुम्हाला वापरायची गरज नाही. आणि पहिल्याच वर्षी म्हणजे कालपर्यंत शेतकरी वर्ग हा रासायनिक शेती करतोय आणि आजपासून तरी जरी ऑर्गॅनिक शेतीकडे गेला तरी तुम्हाला सांगतो हे आधुनिक पद्धतीचं रिसर्च केलेलं जे गांडूळ खत आहे याच्यामध्ये तुमचं उत्पादन हे पहिल्याच वर्षी वाढणार आहे. म्हणजे साधारणतः 25 ते 40% ह्या खतामध्ये तुमच्या पिकाच्या उत्पादनामध्ये ग्रोथ होणार आहे. नक्कीच सर, गांडूळ खत अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे गांडूळ खत वापरत असताना अनेक कुठल्याही इतर खतांचा वापर शेतकऱ्यांना करावा लागणार नाही, किंबहुना इतर कुठल्याही खतांचा वापर शेतकऱ्यांनी करू नये. ऑर्गॅनिक शेती आपण मगातपासून बोलतो आहे की ती अत्यंत महत्त्वाची आहे, येणाऱ्या काळामध्ये तीच केली पाहिजे आणि तरच आपला देश हा कुठेतरी सुदृढ होईल. आर्थिकदृष्ट्या नव्हे तर शारीरिकदृष्ट्यासुद्धा पूर्णपणे सुदृढ आपला देश होईल. सगळे युवक होतील. जे आजार आता उद्भवत आहेत तेही आजार पुढे येणार नाही. ह्यासाठी ऑर्गॅनिक शेतीकडे वळण्यासाठी तुम्ही नवनवीन शेतकऱ्यांना किंवा जे जुने शेतकरी आहेत त्यांना, तरुणांना काय आवाहन करा? मी प्रथमतः हे सांगतो की न्यूज अनकटच्या माध्यमातून आणि सिद्धेश दादांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक छोटंसं आव्हान करतो की ऑर्गॅनिक शेती करणं म्हणजे शेण वापरणं मुळीच नाही आहे. जुने शेतकरी म्हणजे जसे आपले आज वडील असतील, आजोबा असतील, पणजोबा असतील की जे त्यावेळेला शेण वापरायचे आपल्या शेतामध्ये, ते 2-2, 4-4 टोले वापरायचे, तर ते कमी शिकलेले होते पण ते खूप हुशार होते, कारण की त्यांना माहिती की त्यांच्या शेतामध्ये तेव्हा गांडूळ होता. आज परिस्थिती काय आहे की आपल्या शेतामध्ये गांडूळ नाही आहे. रासायनिक शेतीने आपण अख्ख्या जमिनीचं पूर्ण पोत बिघडून टाकलेलं आहे आणि तरी आपण काय करतोय की त्यामध्ये शेण वापरतोय. तर माझं न्यूज अनकटच्या माध्यमातून हे सर्व शेतकऱ्यांना हात जोडून विनवणी आहे की तुम्ही पहिले शेण वापरायचं बंद करा. शेणाची सरी वापरा पण शेण वापरू नका. का शेण वापरू नका? कारण की तुम्ही जेव्हा शेण वापरताय, शेण वापरल्यानंतर तुमचं पहिलं पाणी, दुसरं पाणी, तिसरं पाणी, या 3 पाण्यामध्ये त्या शेणाचा अर्क सगळा संपून जातो. बरं, राहतो काय? फक्त चोथा राहतो. आणि मग त्या चोथ्याला खाणार कोण आहे? बरोबर. जेव्हा जुन्या काळी तुमच्या शेतामध्ये गांडूळ होता तर तो गांडूळ वरती यायचा, ते शेण खायचा आणि खत तयार करायचा. आणि जुन्या काळी जेव्हा तो शेतकरी की ज्याला ऑर्गॅनिक शेतीची माहिती होती, तो शेतकरी शेण वापरताना जेव्हा बार धरायचा आहे त्या बार धरायच्या 6 महिने आधी, 5 महिने आधी शेण टाकत होता आणि माती पलटी करायचा. आता आपला शेतकरी काय करतोय की बार धरायचा आहे, चला आळं करा, शेण 4-4, 5-5 पाट्या टाका, माती टाका आणि सोडून द्या. तर त्या केसमध्ये त्या शेणाचा अर्क एकदा संपला 2-3-4 पाण्यामध्ये तर राहतो चोथा. मग त्या चोथ्यामध्ये बुरशी तयार होते, उन्नी तयार होते, कीड तयार होते आणि तीच उन्नी, तीच बुरशी, तीच कीड तुमच्या पिकांना मुंगळ्यांच्या पायाच्या माध्यमातून वरती जाते आणि ती पूर्ण तुमचं पीक नष्ट करून टाकते. आणि त्यावेळेला परत शेतकरी काय करतो की रासायनिक काहीतरी केमिकल आणतो, फवारणी करतो आणि परत ती आपली जी ऑर्गॅनिक शेती असती त्याला केमिकलची शेती करतो. म्हणून माझं एक हात जोडून सर्व शेतकऱ्यांना विनवणी आहे की 3 वर्ष, 3.5 वर्ष तुम्ही फक्त गांडूळ शेती करा, म्हणजे गांडूळ खत वापरा आणि मग तुमच्या शेतीमध्ये जेव्हा गांडूळ तयार होतो तर बार जेव्हा धरताय तुम्ही त्याच्या 4 महिने, 5 महिने आधी तुम्ही शेण टाका. मग ते शेण खताच्या रूपामध्ये गांडूळ तयार करेल आणि ते तुमच्या पिकांना लागेल आणि ऑर्गॅनिक शेतीकडे जाईल. आणि दुसरा भाग आहे की रासायनिक शेती, आज जो काय खर्च शेतकरी करतोय, म्हणजे तुमच्या युरिया सुफलापासून, ह्युमिक ॲसिडपासून, आज आपण मार्केटमध्ये बघतो की 1000 रुपयापासून तर 1500 हे युरियाची गुणी झालेली आहे. बरं, का शेतकरी घेतोय की दुसरा काय पर्याय नाही आहे? गांडूळ खत तयार करणं हे अवघड नाही आहे. गांडूळ खत आज आपल्या परिसरात भले आमच्या नवीन पद्धतीचं नाही मिळालं, जुन्या पद्धतीचं मिळेल. त्याचं प्रमाण तिप्पट जरी असेल, दुप्पट जरी असेल तरी ऑर्गॅनिक शेतीसाठी ते महत्त्वाचं आहे. रासायनिक शेती करून स्वतःच्या जीवाला धोका, आपल्या जमिनीला, मातृभूमीला धोका आणि जनतेला धोका. आणि एवढं सगळं करून सुद्धा जर तुमचं पीकच चांगलं नाही आहे, तुमची जमीन जर कस कमी होत चाललाय, तर रासायनिक शेतीकडं कोणी वळू नका. रासायनिक शेती करण्यापेक्षा ऑर्गॅनिक शेती स्वस्तात करा. आज आपल्याकडं कडुलिंबाचा अर्क असतो, निरगुडीचा अर्क असतो, रुईचा अर्क असतो. साध्या तंबाखूचा अर्क जरी आपण फवारणीसाठी वापरला तरी कित्येक आजार नाहीसे होतात. आणि हे सगळे अर्क तयार करणं हे फार सोपं आहे. आज तुम्ही रासायनिक शेतीमध्ये विचार कराल की बाहेरनं कडुलिंबाचा अर्क जरी घ्यायला गेला तर 250 ml ची बॉटल 500 ते 800 रुपयाला आहे. पण हाच अर्क म्हणजे जर आपल्या शेतकऱ्यांनी घरातल्या घरात तयार केला तर लाखो रुपयाचा अर्क सुद्धा तो मोफत घरामध्ये आपल्या तयार करतो, त्याला काही लागत नाहीये. ह्या पद्धतीने आम्ही मार्गदर्शन पण करतो नवीन पिढीला, तरुण पिढीला किंवा जे काही जुने आपल्याकडे शेतकरी येतात ऑर्गॅनिकसाठी. तर त्या पद्धतीने आमचं आव्हान एवढंच आहे की रासायनिक शेतीपेक्षा स्वस्तामध्ये चांगली शेती ही ऑर्गॅनिक शेती आहे आणि गांडूळ खताची शेती ही सर्व
ऑर्गॅनिक शेतीला परिपूर्ण शेती म्हणून ओळखल्या जाणारी आहे. नक्कीच जसं सरांनी सांगितलेलं आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण ऑर्गॅनिक शेतीकडे वळणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपण बघतो की हृदयविकाराचे झटके येण्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे आणि ह्या संपूर्ण गोष्टी आणि गांडूळ खताकडे वळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. समृद्धी सेंद्रिय गांडूळ खताच्या माध्यमातून, या प्रकल्पाच्या माध्यमातून सर तुम्ही आम्हाला सविस्तर माहिती दिलीत, संपूर्ण उत्पादनं दाखवलीत, तयार करण्याची प्रोसेस आम्हाला दाखवली. त्याबद्दल न्यूज अनकटच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो. तुमचा प्रकल्प आज 4 ते 5 राज्यांमधील एकमेव प्रकल्प आहे. ह्या प्रकल्पाचा विस्तार विविध देशांमध्ये हो. महाराष्ट्रामधील जेवढे शेतकरी आहेत तेवढ्या शेतकऱ्यांनी तुमच्या या संपूर्ण खताचा वापर करून, तुम्ही जसं सांगितलं तसं ऑर्गॅनिक शेताकडे वळावं असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो. आणि इथेच थांबतोय मंडळी. वेळ झाली आता ह्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबायची. एका नवीन भागामध्ये नवीन प्रगतशील शेतकऱ्यांसोबत एका कृषी विषयावर गप्पा मारण्यासाठी नक्की भेटू. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.